600 व्ह्यूज आणि हे 58 सबस्क्रायबर. तर हॅलो वाईज, आता गुड नाईट म्हणतो, गुड मॉर्निंग म्हणून काय फायदा नाही, कारण आता वाजलेले आहेत रात्रीचे 10:06. तर ब्लॉग खूप छोटा आहे, तर म्हणून आतापासून रात्री चालू करून पुढच्या रात्री, म्हणजे आता कसं सांगू, आता रात्री चालू करून उद्याच्या रात्री डायरेक्ट बंद करून टाकायचं, कारण ब्लॉग लई छोटा आहे ते. तर आणि हां, असंच सपोर्ट राहू दे मित्रांनो. ते अकलूजचं ब्लॉगच्या आधी म्हणजे ते टाकायच्या वेळेस 38 का 32 सबस्क्रायबर्स होते, तर ते टाकल्या 58 झाले. तर आणि व्ह्यूज पण कधी आले नव्हते एवढे 600 व्ह्यूज, कारण आपण छोटे युट्यूबर आहे, मोठे असला तरी ठीक असलं असतं. तर हां, असंच सपोर्ट राहू दे. आणि सगळे टीचर्स कॉलेजचे ते ब्लॉग बघायलेत असं आपण बाहेरनं ऐकलेलं आहे. तर हां, टीचर असंच सपोर्ट राहू दे. तर चला उद्या सकाळी भेटतो, ते केस पण कट करायला द्यायचे होते उद्या सकाळी, तर बघू सकाळी काय होते. आता इथं आर्यनच्या घरी आलतो, कटिंगला जाणार होतो. मग इथं आपला यश भाऊ पडलेला आहे, हे देवराज भाऊ, हे आपला बिट्टू, आपला हे आयुष भाऊची गाडी होती. कसं वाटतं भाऊ तुला गाडी पडली तुझी? मधुवाला यश भाऊ दाखवते बघा, हे बघा, हे पूर्ण इथं सुचलेलं आहे. इथं पण लागलेलं आहे, पूर्ण शाळा झाल्या. कसं चाललेलं आहे बघा. अजून आत पण गाड्या आहेत आणि खाली गॅरेज मध्ये पण गाड्या आहेत, पार्किंग मध्ये. ते फुल कचऱ्यासारखं आहे आपलं. भाई गाडी कधीच घेऊन करतो काय, प्लीज डोंट बाय दिस सस्ती बाईक्स. दिस बाईक्स आर ओनली MKC. काय फालतू गाड्या आहेत, तर नुसतं तुम्हाला दाखवतो 2 सेकंड. नुसतं इथं हे एवढं झाले आणि तिकडं तेवढं झालं. ते आपल्याला इथं पार्ट भेटीनात गेलेत. हे आपला आयुष भाऊ फुल घाबरलेला आहे घरी काय सांगावं म्हणून. तर आता कटिंगला ते जाऊन आलेलं आहे, कटिंग बिटिंग केलेलं आहे. साईडचं लेस डार्क झालं, म्हणजे पेंट झालेलं आहे. तर हां, आता बसलेलं आहे दुकानामध्ये. दुकानानंतर बघू तर काय होतं ते पुढचं, काय सांगू तर शकत नाही, काय पण होऊ शकतंय. चला The next day. हॅलो, आता हे आहे ते ब्लॉग छोटं झालं तर म्हणून आता हे पुढचे दिवस म्हणून टाकलेलं आहे. पण हे पुढचे दिवस नाही, 4 का 5 दिवसानंतर हे ब्लॉग कंटिन्यू करत आहे. मग तेव्हा बघितलं नव्हतं की एवढं छोटं झालं. तर तेव्हा बघितलेलं म्हणजे मला वाटलं ठीकठाक झालं असेल, 5 ते 7 मिनटात. अरे बाय 3 मिनटाचा ब्लॉग झाले नुसतं. मग आता हेच परत कंटिन्यू करायला. तर चला आता चाललेलं आहे कपडे काढायला. तर आता कपडे ते घेतलेले आहे, आता चाललेलं आहेत ना डायरेक्ट घरी नाही तर अजून ते फॉर्मल ते शूज ते घ्यायचे होते. मग आपला अनुराग भाऊला थोडा लेट येत आहे म्हणून आता अरे हां, तर आता संध्याकाळी जाणार आहे शूज ते आणायला. तर हॅलो, आता आलेलं आहे घरात. आता कपडे ते घेतलेले आहे. मग आता उद्या लग्न आहे ते आपल्याचं पोरीचं, तिकडं जायचं आहे म्हणून कपडे घेतलेले. आता अजून शूज ते घ्यायचे आहेत, मग अजून एकदा दुपारी पण जावं लागेल. तर चला तुम्हाला भेटतं डायरेक्ट जाता. तर आता चाललेलं आहे परत शूज ते आणायला. शूज एक आणायचं आहे आणि ते तसं वेस्टमध्ये जॅकेट असतात ना, म्हणजे ते हाफ बॉम्बर घ्यायला. बॉम्बरमध्ये का बोवर काय ते काय असते हे ते आणायचं आहे. तर हाफमध्ये जॅकेट ते ब्लॅक हाफमध्ये नाही तर फुलमध्ये जरी भेटलं तरी चालेल. चल त्याला बाहेर गेल्यावर भेटतो. आता पहिले देवराज भाऊला घ्यायला जायचं. तर आता देवराज भाऊ आलेला आहे, आता चाललेलं आहे शूज ते घ्यायला. चला आता बघू कधी भेटतो, काय सांगता येत नाही. तर आता पान खाल्लेलं आहे आणि थांबलं होतं, मग आता जायचं आहे गल्लीला. चला असंच भेटलं जातो अर्ध्या तास. तर आता आलेलं आहे दुकानात, म्हणजे शूज ते काय घेतलेलं नाही, कारण ते देवराजचं थोडं काम आलं म्हणून त्याने गेला. मग त्याला सोडायला आलो तर मग मी विचार केला का नंतरच जाऊ. आता उद्या तर जातो उद्या, कारण उद्या लग्न आहे. उद्या टाईम भेटलं तर जावं लागतं. नंतर भाऊ इथं जवळ पण आहे एक दुकान, इथं नाही थोडं नाही सोलापूरमध्ये, मग तिकडंच जावं लागेल. तर बहुत काय होतं ते सांगू.
तर आता तेव्हा बघा तेव्हा पडलेलं आपलं भाऊ. आता भाऊचं सगळं वाढलेलं आहे. चालू कर आता आलेलं आहे घरात. आता ड्रेस ते चेंज केलेला आहे, बसलेला आहे. तर चला भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय. हमको